Hey, hi बेटा. हाय पप्पा. हॅपी बर्थडे. थँक्स. या ना तुम्ही दोघं. नाही काय झालं? काही नाही, तुम्हीच या दोघांना पाठवलं होतं ना. कोणाला? आता उगाच काही सोंग करू नका तुम्ही. आम्हाला सरप्राईज कळलंय. या ना तुम्ही दोघं. काय झालं? म्हणजे सिक्रेट सांगायचं नव्हतं का? हां, त्यांनी तसं सांगितलं होतं सिक्रेट सांगू नका म्हणून. सर ऍक्च्युली आम्हाला सांगायचं नव्हतं, पण मॅमने डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावला ना, त्यामुळे काय चाललंय तिकडे? सर, तुम्ही सांगितलं होतं ना तुमच्या मुलासाठी बर्थडे प्रेझेंट घेऊन यायला. हे काय आम्ही आणलंय. फुटबॉल आहे, फुटबॉल. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. आम्हाला काय थँक्यू म्हणताय, सरांना थँक्यू म्हणा, त्यांनी पाठवलंय ना. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू पप्पा. तुम्ही एन्जॉय करा, मी तुम्हाला परत फोन करेन. मी तुम्हाला 5 मिनिटांनंतर फोन करेन. हो 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 सर. बाय बाय सर. बाय बाय बाय. चला केक कापूया. हे घे. बरं ना, आम्ही येतो. असं कसं? थांबा ना, काहीतरी खाऊन जा. नाही नाही, मुलांना एन्जॉय करू दे. आम्हाला पण ऑफिसमध्ये काम आहे. नाही थांबा ना. पण मॅम खरंच मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बाय बाय. पण तुम्हाला सांगितलं होतं ना, ऑफिसमध्ये येऊन सांगितलं होतं की त्या पत्त्यावर जायचं नाही, तरी का गेलात? अहो येस मॅम, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण ते म्हणाले की कंप्लेंट नाही करता येणार, घरचा कोणतरी माणूस पाहिजे. म्हणून तुम्ही तिथे गेला. ती सुशांतची बायको आहे, तुम्हाला माहित नाही ती कशी आहे. तिला जर कळलं ना तर. पण मॅम तुम्ही त्याचं तुम्हाला काय करायचंय? अच्छा, ओहो मॅम, चुपके चुपके. तुम्ही ना तुमच्या कामाशी काम ठेवा. मॅम तेच तर करतोय. आता तुम्ही आम्हाला सांगितलं तुमच्या घरी चोर शिरलेत, तर आम्ही शांत कसं बसणार? पोलिसांना सांगितलं पाहिजे ना. म्हणून आम्ही त्या पत्त्यावर गेलो. तर तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की नेमका घोळ काय आहे ते. पण मॅडम काही प्रॉब्लेम नाही, डोंट वरी. आम्ही कोणाला काही सांगितलं नाहीये आणि त्यांना काही सांगणार पण नाही. प्रॉमिस. हे बघा, वैताग आणलाय तुम्ही लोकांनी. आता प्लीज जाऊन पोलीस कंप्लेंट करा आणि लवकर. मॅम मी पोलीस स्टेशनच्या समोरच आहे. थांबा, बॅक कॅमेरा ऑन करते. हे बघा. आज जा आणि कुठलीही मदत लागली तर मला फोन कर. येस मॅडम, ओके. पोलीस स्टेशन कसं काय आलं? नमस्कार, सॅल्यूट आहे. देशी दारूचे दुकान.
देशी दारूच आहे. आता 90च्या वर मारून जातो नको. सुशांत सुशांत प्लीज ऐक ना. अरे ते दोघं घरी आले होते, म्हणाले आम्ही ऑफिसमधून आलोय. ते म्हणाले आणि तू विश्वास ठेवलास. आता मला काय माहिती ते चिटर निघतील म्हणून. आणि आपण टूरवर चाललोय हे त्या लोकांशिवाय अजून कोणाला माहित होतं. म्हणून मला वाटलं ते ऑफिसमधून आलेत त्यांच्या. माझं बोलणं झालं टूरच्या ऑफिसशी. त्या दोघांचा काही संबंध नाही त्यांच्याशी. तू डोकं लावू नकोस. मी केली पोलीस कंप्लेंट. तू फक्त त्यांना कॉल कर, म्हणजे पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रेस करता येईल. मग त्या दोघांना जोडीने जेलमध्ये पाठवतो की नाही बघ. का असं वागले असतील रे ते? आपण काय बिघडवलं त्यांचं? आणि असतात ग काही असे लोक, कामधंदे करायला नको, लोकांना लुबाडून जगायचं. आपण चाललोय भारतात, तिथे गेल्यावर बघू. चांगुलपणाची ना काही किंमत नाही या जगात. कुणावर विश्वास ठेवायच्या लायकीचे राहिले नाहीयेत आता लोक. मी आता त्यांना कॉल करते, तू पोलिसांना त्यांचं लोकेशन शोधायला सांग. 1 मिनिट ही त्यांना बाहेर राहून द्यायचं नाहीयेस. आधी त्यांना जेलमध्ये टाक. एक मिनिट. तू आज बायकोचा फोन होता. का? का नाही? अरे पण का पळून जायचंय? पण का नाही पळून जायचं? पल्ले ते आले जिवंत नाही सोडणार आपल्याला. आपल्याला त्यांचं सिक्रेट माहित झालंय. त्यांना कळल्यावर मेल्याहून मेल्यासारखे झालेत ते आधीच. ते काय करणार आहेत आपल्याला? पल्ले पण असं दुसऱ्याच्या घरात कसं राहणार आपण? नवरा बायको सारखं लग्न झालंय आपलं. अगं पण तरी असं लोकांच्या घरात. हे बघ, या देशात ना लोकांकडे साधं एक घर नसतं राहायला, आणि त्यात ही अशी लोक 2-2 घरं करणार. बर ते सोड, 2-2 बायका. आपण त्या सुशांतला सोडून दिला आणि पळून गेलो ना, तर त्याच्या बायकोची अशीच आयुष्यभर फसवणूक होत राहील. त्याच्या बायकोला सांगूया का आपण? त्याने काही होत नसतं. या देशातल्या बायका झाशीच्या राणीची गोष्ट सांगताना तिने दिलेली लढाई देतात सोडून. पण तिने तिच्या मुलाला कसं पाठीला बांधलं, त्याला कसं सांभाळलं, आई म्हणून त्याची कशी काळजी घेतली, हे सगळं सांगत बसतात. बायकांनी ना 2 गोष्टी करणं बंद करून टाकलं पाहिजे. 1 म्हणजे रोज घर साफ करणं, आणि 2 म्हणजे त्यांच्या नवऱ्याला माफ करणं. या 2 गोष्टी बायकांनी बंद करून टाकल्या पाहिजेत. पण नाही, सोशिक, सहनशील, आदर्श बायको याची हौस असते यांना. आपण कुठल्या विषयावर बोलत होतो ते आठवत आहे का तुला? नवऱ्याला सहन करणाऱ्या बायकांचा विषय निघाला ना की डोकं फिरतं माझं. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, त्या सुशांतचं घर सोडून आपण जायचं नाही. पहिले पण त्यांनी पोलिसांची मदत घेतली आपल्याला घराबाहेर काढायला, तर काय करणार? तर आपण पण पोलिसांची मदत घ्यायची, त्याला आत टाकायला. पण कशाला या लफड्यात पडायचंय? लफडत त्यांनी केल्या, आपण निस्तरायचं. आयुष्यभर हेच करायचं. हे शेवटचं. चल, नेहमी तू हेच म्हण. खुळायस का काय तू? हे बघ, हे खरंच शेवटचं. ह्याच्यानंतर आपण नोकरी करायची. मग आपण भलं, आपलं काम भलं. पण मजा नाही ग त्यात. ते तर आहेच. तुला माहितीये ना, शाळेत असल्यापासून आपल्याला धडा शिकायची नाही तर शिकवायची हौस होती. चल मग नवा धडा सुरू करू. दादा बिल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, तुला खूप प्रेमाने बोलायचं आहे त्यांच्याशी, हा, जेणेकरून पोलिसांना त्यांना ट्रेस करता येईल. कळतंय तुला? आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव. मी फोन करू
का? हो कर. हॅलो मॅम. हाय, कुठे आहेस तू? तुमच्या लक्षात नाही आलं? कमाल आहे. थांबा 1 मिनिट. आलं लक्षात? पोलिसांना सांग, त्यांना शोधायची गरज नाहीये, ते आपल्या घरात आहेत. काय? तुम्ही काय करताय तिकडे? मुक्काम. का? अहो का काय का, आम्ही मुंबईत नवीन आहोत, आमच्याकडे घर नाहीये राहायला, आणि तसं तुमचं घर रिकामच आहे म्हणून. अरे मग कुणाच्याही घरात असं चोरासारखं घुसून राहाल का? नाही नाही, म्हणजे मान्य आहे, पण आम्ही काय चोरी वगैरे करत नाही, प्रॉमिस. अरे पण का? का कमाल करताय तुम्ही. आम्ही सांगतो तुमच्या घरात आम्ही चोरी करणार नाही, तर तुम्ही म्हणताय का? सगळे सोन्याचे दागिने पडलेत घरात तुमच्या, पण हात लावला नाही. माणूस की तेवढी आमच्यात. मी तुम्हाला हे विचारतीये, तुम्ही आमच्या घरात घुसलेच कसे? हा, आणि जेलमध्ये जायची घाई लागली तुम्हाला? आम्ही जेलमध्ये जाऊ, पण जर यांच्या बायकोला आम्ही सांगितलं की आता कोणाबरोबर फिरताय, या फ्लॅटमध्ये कोणासोबत राहताय, तर यांचे तर 12 वाजतील ना. हे बघा, डायरेक्ट टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. बर, आपण भेटून काहीतरी सोल्युशन काढू ना. हा, तेच तर म्हणतोय मी. बोला, आम्ही तोंड बंद ठेवलं तर आम्हाला काय मिळणार? सर सर आम्हाला काही प्रश्नांची उत्तर हवे. सर, उत्तर हवी आहेत आम्हाला. सर प्लीज सर प्लीज प्रश्नांचं उत्तर पाहिजे आम्हाला. सर सर प्लीज. सर अरे आलात तुम्ही. या या, प्रवासात दमला असाल ना. चहा. तुम्ही या घराच्या बाहेर जाण्याचं काय घ्याल? अहो तुम्ही असं काय बोलताय? आम्ही खूप गरीब आहोत, राहायला जागा नाही आमच्याकडे. आम्हाला काही नको, पैसे बिसे काही नको आम्हाला. फक्त हे तुमचं घर द्या आम्हाला राहायला. डोकं फिरलंय का तुमचं? हे पैसे देतो ना, 50 लाख देतो. हॅलो, 2 कोटीचं घर आहे हे. 50 लाखात द्यायला काय वेळ लागले आम्हाला? खाली न्यूज रिपोर्टर्सना भेटलात ना तुम्ही? तुम्ही बोलवलं त्यांना? हो, जसं बोलवलं तसं परत पाठवू पण शकतो, जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर. खूप तोंड उघडतोस असं वाटत नाही तुला? खूप नालायकपणा चाललाय हा तुमचा. बाहेर माती खाण्यापेक्षा हे बरं आहे ना. हे मला थोडासा वेळ द्या. नाही नाही, ते सोडून बोलायचं. हा पेन घ्या, हे कागद, सह्या करा, आणि साक्षीदारांबद्दल बोलाल तर ते पण आहेत. आजी, काका, तुम्ही बघताय ना, हो घरात घुसले ते माझ्या. तुम्ही काहीच कसं काय करत नाही? हे जबरदस्ती घुसलेत घरात. ते सांगतायत तसं करा. आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये तुमच्याकडं, नाही तर सगळ्या न्यूज चॅनलवर तुमची ब्रेकिंग न्यूज चालेल. अहो दादागिरी आहे.
आणि तुम्ही पोलीस असून हे सगळं कसं काय ऐकून घेताय? आणि यांना काय मी आत्ता लगेच उचलतो, पण न्यूज चॅनलवाले त्यांचं काय करणार? आणि या सगळ्या सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे. या बातमीमुळे आमच्या सोसायटीची बदनामी होईल ती वेगळी. शिवानी साइन कर. नाही. शिवानी मी तुला दुसरा फ्लॅट घेऊन देतो. पण अरे आपण किती मेहनतीने हा फ्लॅट सजवलाय. प्लीज समजून घे. साइन कर. ह्यावर तुमचं नाव आणि सिग्नेचर नाहीये. करतो ना, घाई काय, तुम्ही सह्या करा आधी. आणि पैसे हे घ्या, पण आधी सह्या होऊन जाऊ द्या. हे बघ, तेच. माझी एक विनंती आहे. बोला बोला. शिवानीची दुसरीकडे कुठे व्यवस्था होईपर्यंत ते इथेच राहू दे. नाही नाही नाही, त्याच्यासाठी घराच्या मालकाला विचारावं लागेल. म्हणजे वहिनी, ह्या घराच्या नवीन मालकीण. एक मिनिट, तुमचे पैसे घेऊन जा. हे घ्या. हा, हे माझे दागिने आहेत. तुमचे नाही, वहिनींचे दागिने आहेत ते. त्यांना दागिने गहाण ठेवतो असं सांगून तुम्हाला गिफ्ट केले होते यांनी. पाहिजेत का? वहिनी, वहिनी तुम्ही 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 बसा. या बसा तुम्ही आता. अहो, तुम्ही इतक्या सुशिक्षित असताना इतक्या निष्काळजी कशा? आपला नवरा नक्की कुठं जातोय, दागिने नेमके कुठे आहेत, पैसे कुठं गुंतवतोय, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे दोघं जर नसते तर तुम्हाला आयुष्यभर काहीच कळलं नसतं. थँक्यू सो मच. नाही नाही, काळजी घ्या. आणि आम्ही येतो आता. तुम्ही कुठं निघालात? तुम्ही माझ्या बरोबर येत आहे. चला.